सांगा. Find the sum of all even numbers. अच्छा, फाइंड द सम ऑफ ऑल इवन नंबर between 1 to 50. बिटवीन 1 to 350. आता नीट लक्ष द्या. बिटवीन म्हणलंय बरं का. बिटवीनचा अर्थ असते 1 आणि 350 च्या मधले. 1 ला सोडून द्यायचं, 350 ला सोडून द्यायचं. तिथे जुळपे सोबत आपण नंतर ठेवू. लक्ष द्या ना इकडं, है ना. नाहीतर जिंदगी ह्याच्यात जाईल. भविष्यात दोन ब्युटी पार्लर ओपन करावं लागेल, है ना. कळायला लागले इथं पिको फॉल करून मिळत, है ना. समजा लागले अशा ऍडव्हर्टाइजमेंट करावं लागते. बघा मग इथं भाऊ आपलं झालं 2 4 6 8 हे असं. आता 350 ला सोडून द्यायचंय. मग 350 च्या अगोदर कोणता नंबर असतो आणि त्याच्या अगोदर कोणता असतो? हा नंबर इवन आहे का? नाही. मग ह्याला घेताल का? नाही. कुणाला घेताल? 348. बरं आता थोडंसं आठवा की आपण काय 3.2 मध्ये काय शिकलो. nth टर्म. बरं आपल्याकडे फॉर्म्युला काय? इथे ही झाली आपली फर्स्ट टर्म, इथे ही झाली आपली लास्ट टर्म. मग आपल्याकडे फॉर्म्युले दोन आहेत, बरोबर आहे का? Sn = n/2a + n-1 × b. पण इथे तुमच्याकडे n आहे का? नाही. मग तुमच्याकडे लास्ट टर्म आहे की नाही? मग इथे काय करतात? nth टर्मचा फॉर्म्युला वापरतात. कोणाचा? nth टर्मचा. मग मला सांगा, जर तुम्ही n टर्मचा फॉर्म्युला वापरला, है ना, a + n-1 × d. लिहिता ना सगळं a d सगळं काही, है ना. मग ही आहे किती? 348. हे किती आहे? 2. n माहिती आहे का? डिफरन्स किती आहे? 2. फक्त तिथे लिहायचे बरं का, a = है ना, जे आहे ती व्हॅल्यू. आता मला सांगा, आता इथून n ची व्हॅल्यू काय मिळेल? 348 हा 2 × n किती झालं? 2n. 2 × -1 -2 कॅन्सल झालं की नाही? आता हा 2 ह्याच्यासोबत आहे, इकडे आलं काय झालं? डिव्हिजन झालं की नाही? तर दोघांचा कार्यक्रम झाला. किती आला सांगा बरं? 174. म्हणजे n ची व्हॅल्यू किती आहे बघा? 174. आता ह्याच्या पुढे तुम्ही सॉल्व्ह करताल की नाही पटकन सांगा, है ना. बघा ह्याच्यानंतर तुम्ही डायरेक्ट हा जर फॉर्म्युला वापरला, Sn = n/2 t1 + tn. कळायला लागले का? सांगा n किती आहे? 174 / 2 हा किती आहे? 2. लास्ट टर्म किती आहे? 348. या दोघांचं ऍडिशन किती झालं? 350. या दोघांचं काटाकाटी झालं किती आलं? 174 × 175. पटकन हे मल्टिप्लिकेशन करा मला सांगा. ओके.